नमस्कार मंडळी, मला आता विघ्नहर्ता बासुंदी चाय आणि लस्सी यांच्याकडून हे पार्सल रिसीव झालेलं आहे। बघा, तुम्ही बघू शकता विघ्नहर्ता बासुंदी चाय आणि लस्सी रिसीव झालं आहे। चला तर आता आपण बघूया यामध्ये काय काय आहे ते। चला पार्सल फोडून झालेलं आहे मंडळी। अशा प्रकारे मला हे पाच आले पार्सल। आतमध्ये पॅकेट रिमिक्स आहे। एक आहे म्हणजे मँगो गुळाची लस्सी, दुसरा आहे इलायची गुळाचा लस्सी, बघा बघू शकता इलायची गुळाचा लस्सी। दुसरा आहे इलायची गुळाचा चहा, तो पण रेडीमिक्स टी आहे गुळाचा। दुसरा आहे इलायची गुळाचा चहा, तो प्रीमिक्स आहे। आणि इथं आहे बासुंदी गुळाचा प्रीमिक्स टी। तर मंडळी, मी आता हे प्रत्येक सॅम्पल टेस्ट करून बघणार आहे, पण सगळ्यात आधी मी बघणार आहे मँगो गुळाची लस्सी। हे मी पहिल्यांदा प्रीमिक्स तयार करून बघणार आहे, लस्सी जी तयार करून बघणार आहे। याची रेसिपीसुद्धा याच्यावरती स्टिकर लावलेली आहे मंडळी। तर तुम्हालाही नवीन बिझनेस चालू करायचा असेल, मराठी माणसाला जर कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर सध्या सीझन आहे लस्सीचा, नंतर चहाचा येणार आहे। पण तुम्हाला जर चालू करायचा असेल लस्सीचा तर मी नक्की स्क्रीनवरती जो नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सुद्धा ही सॅम्पल ऑर्डर करा। चला तर मंडळी, तर सगळ्यात आधी मी घेत आहे मंडळी दही। यामध्ये असं मंडळी तुम्हाला काही एक्स्ट्रावरून घालायची गरज नाही आहे, त्या रेसिपी दिल्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे। त्याच्यानंतर मी घेत आहे दूध। हे सर्व मंडळी दही आणि दूध थंडगारच घ्यायचं आहे, अजिबात गरम दूध सुद्धा गरम करून थंड केलेलं नाही। डायरेक्ट पॅकेटचे येते थंडगार दुकानातून, तेच दूध घ्यायचं आहे थंडगार। आणि पाणीसुद्धा वापरताना थंडच वापरायचं आहे, दहीसुद्धा वापरताना थंडच वापरायचं आहे। आणि यामध्ये म्हणजे तुम्हाला काही घालायचं नाही, दही दूध आणि पाणी फक्त मिक्स करायचं आहे। त्याचं प्रमाण जे आहे ते सॅम्पलवर तुम्हाला दिलेलं असेल। आणि थंड पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं आहे। त्यामध्ये हे मँगो गुळाची लस्सी हे घालायचं आहे, पॅकेट हे पूर्ण पॅकेटमध्ये ओतायचं। हे 180 ग्रामचं एक पॅकेट आहे। यामध्ये 1 लिटर लस्सी आरामात बनते। आणि हे अशा प्रकारे रवीने एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पण घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये घेतल्यानंतर ते जरा लस्सी जरा मिक्सरमध्ये फिरवल्यावरती जरा ते घट्ट होणार नाही, जरा ते पातळ होते। त्यासाठी आपण रवीने किंवा ग्राइंडरने घुसळून हे करायचं आहे। तर मंडळी, ही अशी व्यवस्थितपणे घुसळून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण त्यातमध्ये गुळाचा वापर आहे, अजिबात केमिकलचा किंवा साखरेचा वापर तर मुळीच नाही केलेला आहे याच्यामध्ये। आणि मार्केटमध्ये ऑल इंडियामध्ये मार्केटमध्ये कुठेच गुळाची लस्सी अजूनपर्यंत अवेलेबल नाही आहे। त्यामुळे हीच संधी आहे तुम्हाला मार्केटमध्ये उतरण्याची, स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची आणि गुळाची लस्सी हा धंदा उभा करण्याची ही एकच संधी आहे। ऑल इंडिया मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही गुळाची लस्सी। तुम्हाला विघ्नहर्ता गुळाची लस्सी आणि चाय कंपनी घेऊन आलेली आहे। नक्कीच याचा विचार करा आणि लवकरात लवकर हे सॅम्पल ऑर्डर करा आणि तुम्ही टेस्ट घ्या आणि लवकरात लवकर तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही गुळाचा लस्सीचा चालू करा। तर मंडळी, आपली मँगोची लस्सी
म्हणजेच मँगोची गुळाची लस्सी तयार आहे। दिसायला तर एकदम लाजवाब आहे आणि टेस्ट तर बघूया। म्हणजे बघा एकदम दिसायला सुद्धा मँगो लस्सी एकदम लाजवाब आहे आणि टेस्ट तर त्याची अप्रतिम आहे। एकच नंबर टेस्ट आहे मंडळी, तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा।